नमन तुम्हें है नारी महान, तुमसे ही यह सजा जहान। हिम्मत हौसले की मूरत, संघर्षों की अमिट सूरत। झांसी की रानी तेग चलाए, इंदिरा सी दृढ़ता दिखाए। कल्पना सी उड़ती नभ में, मेरी कौम सी दमखम रखे जब में। सीमा पर बंद दुर्गा गर्जे, शिक्षा की लो बनकर बरसे। द्रौपदी मुर्मू का धैर्य अपार, संविधान की वो रखे लाज। चंद्रयान को छूने वाली, हर कठिनाई को जीतने वाली। सहनशीलता की हो पहचान, फिर भी न रहे अब बलिदान। अबला नहीं सबला कहलाए, अपने हक को खुद ही पाए। चलो मनाए नारी दिवस, सम्मान करे उसका हर दिवस। जो दुनिया को रोशन करती, हर मोड़ पे विजय हासिल करती। नमन तुम्हें है नारी महान, तुमसे ही यह सजा जहान। नमस्कार, सिटी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत आहे। प्रेक्षक हो, सिटी न्यूज मध्ये जागतिक महिला दिन साजरा केला जातो। एकंदरीत हा सप्ताह आपण साजरा करतो आहे। मार्च महिन्यातली महत्वाची ती तारीख म्हणजे 8 मार्च, जागतिक महिला दिन। जगाच्या पाठीवर असणाऱ्या प्रत्येक महिलेला तिच्या कर्तृत्वाला समर्पित असा हा दिवस। या आठवड्यात आपण काही महत्वाच्या कर्तृत्ववान महिलांशी चर्चा करतो आहे, त्यांचे कर्तृत्व जाणून घेतोय, त्यांचे एकंदरीत अनुभव आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। अशाच आज आपल्या स्टुडिओ सोबत आहेत प्राध्यापिका डॉक्टर निशा शेंडे। शेंडे मॅम, तुमचं सिटी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। निशा शेंडे मॅम यांनी वयाची 32 वर्ष प्राध्यापिका म्हणून काम केलं, बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं। त्यानंतर स्त्री मुक्ती मोर्चामध्येही त्या बऱ्याच सक्रिय होत्या आणि सध्या आता त्या सेवानिवृत्त आहेत। सेवानिवृत्त जरी असल्या तरी शिक्षिका म्हणजे गुरुचं काम कधी संपत नाही। आपल्या जीवनाला मार्गदर्शक म्हणून महत्वाचा असतो तो गुरु। परमेश्वरापेक्षाही मोठं स्थान असतं ते गुरुचं। तर अशाच एक गुरुवरी आज आपल्या सोबत आहेत। तर निशा मॅम, सगळ्यात मोठा प्रश्न तर तुमच्यासाठी हा राहील की वयाची 32 वर्ष तुम्ही शिक्षण क्षेत्राला दिली आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलं आहे। तर आता आज आपण ज्या स्थितीत आहोत, आज तंत्रज्ञान एवढं ऍडव्हान्स झालेलं आहे, तंत्रज्ञानाकडे आपलं जग वळतं आहे, एकंदरीत युवा पिढी वळते आहे। पूर्वी म्हणजे 32 वर्ष जेव्हा तुम्ही नव्याने आल्या होत्या, तेव्हाच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये, सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काय तफावत जाणवते तुम्हाला? खूप सर्वप्रथम तर मी सिटी न्यूज चॅनलचे आभार मानते की एका महत्वाच्या विषयाला तुम्ही आता वाचा फोडता आहात आणि एका महत्वाच्या विषयावर तुम्ही चर्चा घडवून आणता आहात। हे एक सगळ्यात महत्वाचं आहे। आणि आता तुम्ही जो प्रश्न मला विचारला आहे तो माझ्यासाठी महत्वाचा आहे, कारण एका अंतराची, एका काळाची आपण खरंच चर्चा करत असतो आणि मागोवा घेत असतो। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मागोवा घेत असतो आणि हा मागोवा घेणं खूप गरजेचं असतं। याच्यासाठी असतं की बदल जरी होत असले, परिवर्तन जरी होत असले, तरी काय चांगले बदल झालेत आणि काय आपण कमावलं काय आणि गमावलं काय हे पण आपण चर्चा करत असतो। त्यामुळे प्रश्न अतिशय महत्वाचा होता की मी 32 वर्षाच्या अगोदर जेव्हा मी विद्यार्थिनींच्या सानिध्यात आली किंवा माझ्या या व्यवसायाच्या निमित्ताने मी विद्यार्थिनीशी कनेक्ट झाली, ते रोजच असायची। आणि मी चळवळीत असल्यामुळे सुद्धा मी विद्यार्थिनींशी कनेक्ट होते, म्हणजे दोन्ही अंगाने मी विद्यार्थिनींशी कनेक्ट होते। आणि त्या तुमच्याकडून जो प्रश्न आला त्या प्रश्नानुसार 32 वर्षाच्या अगोदर ची एक मुलींची पिढी, विद्यार्थिनींची पिढी जी साधारणतः 18 ते 24 वर्षाचा जो वयोगट असतो त्यांचा, त्या वयोगटातल्या सगळ्या विद्यार्थिनी होत्या। आणि निश्चितच एक मोठा बदल जाणवतो आहे आणि तो तीव्रतेने जाणवतो आहे। म्हणजे हे मी नमूद करते की त्या बदलामध्ये खूप मोठा जो बदल आहे तो आहे। आता अर्थातच त्याचे फायदे आहे आणि तोटेही आहेत, हे तर निश्चितच आहे। आता प्रश्नाच्या अनुषंगाने जर आपण त्याच्या उत्तराकडे गेलो तर तेव्हाच्या विद्यार्थिनी कशा होत्या किंवा तो जो मी काळ घेतला 18 ते 24 वयोगटाचा, ज्यांच्यासोबत मी जास्त कनेक्ट होते, या विद्यार्थिनी किंवा मुली कशा होत्या आणि आताच्या कशा आहेत, तर आपण असं बघितलं तर असं लक्षात येईल की व्हॉट्सअप, मोबाईल, सोशल मीडिया वगैरे वगैरे वगैरेचा आम्हाला त्या काळात आणि म्हणजे आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये काहीही आम्हाला थांगपत्ता नव्हता किंवा हे तंत्रज्ञान पुढे येणार आहे असं जर कोणी सांगितलं असतं तर त्यावेळेला थोडेसे आश्चर्याचे धक्के पण बसले असते। पण हे असं काहीही त्या काळात आम्हाला माहिती नव्हतं। आणि मला असं वाटतं की त्याचे काही एक फायदे पण आम्हाला झाले आहेत, कारण ज्याला एक मोकळा वेळ म्हणतो आहे जो तो आमच्याकडे होता त्या काळामध्ये आणि विद्यार्थिनींकडे पण होता। त्याच्यामुळे एक विद्यार्थिनींचा अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन,
महाविद्यालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन, ती सजगता ज्याला असं म्हणतो की अभ्यासाच्या, म्हणजे आता अगदीबात विद्यार्थिनी किंवा मुली ज्या आहे त्या वयोगटातल्या त्या सिरियस नाही असं मी म्हणत नाही, पण तरी कंपॅरिझन जर मी केलं तर मला असं वाटतं की त्या जास्त उत्सुक असायच्यात सगळं ऐकण्यासाठी. कारण त्यांना असं या काळामध्ये आताची जी उपलब्धता झाली आहे की एक क्लिक केलं इंटरनेटवर आणि सगळी माहिती त्यांना भराभर जी मिळते, ती तशी त्या काळात ती उपलब्ध नव्हती. त्याच्यामुळे माहितीचा जो सोर्स असतो, स्त्रोत, तो शोधण्यासाठी ती जिज्ञासा, ती कुतूहल, उत्सुकता साठी त्या महाविद्यालयात रोज येत असत आणि तेव्हा एफर्ट्स एफर्ट्स ते घेत असत आणि त्यांच्यामुळे आम्हाला घ्यावे लागत असत. म्हणजे असं होतं की त्यांना घडवण्यासाठी आम्हाला पण घडावं लागत होतं. म्हणजे ही अशी जी दुहेरी प्रक्रिया म्हणतात ना, ती खूप खूप म्हणजे ती अनुभवली आणि ती छान आहे. म्हणजे तो अनुभव जो आमचा आहे ना, तो खूपच छान आहे. आणि त्या कनेक्ट असायच्या. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं कनेक्शन जे होतं ना, ते होतं. म्हणजे ते अगदी आपल्या सिलेबसमध्ये आलेल्या त्या प्रत्येक गोष्टीकडे त्या अगदी बारकाईने बघायच्या, त्या समजून घ्यायच्या आणि आपले अनुभव, म्हणजे माझे अनुभव असतील आहेत. म्हणजे मला शिकवताना मला अजूनही आठवतं की मी साहित्य शिकवत असताना मला 2 अंगानी माझा तो त्याच्याकडे मी बघत असे की एकतर मी चळवळीतली होती, स्त्रियांच्या चळवळीशी निगडीत होती, साहित्याच्या चळवळीशी निगडीत होती, आणि दुसरं म्हणजे मी साहित्य शिकवत होती त्या विद्यार्थिनींना. त्याच्यामुळे यांची जडणघडण नक्की पक्की झाली पाहिजे, या अतिशय सक्षमपणे उभ्या राहिल्या पाहिजेत. आणि मग आपल्याकडे जे काही ज्ञान आहे या संदर्भातलं ते यांना पुरेपूर दिलं पाहिजे. आणि त्याचं घेण्याची जी सुद्धा जी वृत्ती होती त्यांची, ती अतिशय पॉझिटिव्ह होती, सकारात्मक होती. आणि ते कनेक्शन मला खूप महत्वाचं वाटलं होतं. त्याच्यामुळे त्या कनेक्शनचे फायदे काय होत होते की त्यांच्या अंतर्गत जीवनामध्ये पण त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये जे काही प्रश्न असतील आहेत, समस्या असतील आहेत, त्या आमच्याशी शेअर करत होत्या, त्या करायच्यात. आणि खूप विश्वासाचं एक नातं होतं की मी काही सांगितलं तिथे गुपित माझं राहिलंय, ते कोणालाही ते सांगितलं जाणार नाही असं त्यांना वाटायचं. आणि म्हणून मग त्या कनेक्शनमुळे त्यांच्याशी अधिक जास्त आम्हाला संवाद साधता यायचा, ज्यातनं अनेक मुली पुढे खूप चांगल्या पदांवर गेलेल्या आहेत. आणि सॉरी टू से, म्हणजे मला आनंद वाटेल की म्हणजे की तू पण विद्यार्थिनी आहेस. म्हणजे तू इथपर्यंतचा तुझा जो प्रवास झाला तर तो त्याच ह्याच्यातनं झालेला आहे. म्हणजे तू त्या पिढीची साक्षीदार आहे. आणि आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे उत्तराच्या याच्यामध्ये येत असताना की जी आत्ताची पिढी आहे, त्या पिढीमध्ये मोठं अंतर आहे की इतकं सोशल मीडियाच्या आहारी गेलेली पिढी आहे. आणि त्याचे परिणाम निश्चितच त्यांच्या एकूण सर्वांगीण व्यक्तिमत्वावर होतात आहेत, त्यांच्या करिअरच्या संदर्भात पण होतात आहेत, आणि त्यांच्या एकूण शिक्षणाच्याही संदर्भात, ज्ञानाच्या पण संदर्भात होतात आहे. कारण इंटरनेटवरचं सगळं ज्ञान, सोशल मीडियामधलं ज्ञान, हेच त्या खरं मानून पुढे जातात आहेत किंवा त्यांचं आयुष्य ते पुढे घेतात आहेत. तिथे मात्र खूप गडबडी सुरू आहे. म्हणजे तंत्रज्ञान वाईट आहे, सोशल मीडिया वाईट आहे, या मताची मी अजिबात नाहीये. ते सगळं छान आहे, कारण तंत्रज्ञान हे चांगलं असतं. तंत्रज्ञानाबद्दल तर अजिबात तक्रार नाही आहे. तंत्रज्ञान हे चांगलं असतं. ते आपल्या ज्ञानामध्ये भर पण टाकत असतं. म्हणजे तंत्र आणि ज्ञान असं बघा जोडून शब्द आहे, त्याच्यामुळे तो खूप महत्वाचा शब्द मी मानत असते. त्यामुळे तंत्रज्ञान हे विकसित होत असतं, नवनव्या त्याच्यामधले शोध लागत असतात. पण आपण त्या तंत्रज्ञानाला आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी, आपल्या ज्ञानासाठी त्याचा कसा उपयोग करतो यावर सगळं अवलंबून आहे. त्याच्यामध्ये मात्र थोड्याशा आता उणीवा दिसतात आहे. त्याच्या संदर्भातली तक्रार आहे, माझी पण तक्रार आहे. आणि म्हणून त्या पिढीमधलं माझ्या विद्यार्थिनी आणि आत्ताच्या विद्यार्थिनी याच्यामध्ये नक्कीच मोठी तफावत आहे. एकंदरीत तंत्रज्ञानाचा जो विकास झाला, तो विकास झाला याच्यासाठी होता की आपल्याला त्यातनं काहीतरी शिकायला मिळेल आणि त्याच्या जोरावर आपण पुढे जाऊ. म्हणजे तंत्रज्ञान हा एका पॉझिटिव्ह वेने त्याचं मला असं वाटतं की डेव्हलपमेंट झालं होतं. पण आता त्या सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपण त्याचा बऱ्यापैकी एवढा दुरुपयोग करायला लागलो आहे. आणि आजकालची जनरेशन आपण पाहत, स्पेशली मुली, रील्स म्हणा, ते त्याच्यानंतर इन्फ्लुएन्सिंग याच्या मागे एवढे झालेले आहेत, पॉडकास्ट झाल्यात, याच्या मागे ते याच्या आहारी एवढे झाले आहे की अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा काही थोडेसे रील्स टाकले, त्याला व्ह्युअर्स मिळाले, मिलियनर झाले माझे,
की मला युट्यूबचं बटन मिळतं आणि घरी बसल्या आवक चालू होऊन जाते. त्यामुळे शिक्षणापेक्षा जास्त जोर या गोष्टींकडे देताना बरेचदा मुलींना बघितल्या गेलं आहे. तुम्ही कधी ही गोष्ट नोटीस केली? हो, कारण माझ्या रोजच्या डेली रुटीन मध्येच या गोष्टी बऱ्याचदा यायच्यात, नजरेसमोर यायच्यात. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की मी एक पाहिलेलं आहे की त्या काळामध्ये म्हणजे ज्या काळात मी शिकवत होते, म्हणजे तंत्रज्ञान सोशल मीडियाचं तंत्रज्ञान यायच्या अगोदर मी ज्या काळात शिकवत होते त्या काळामध्ये अक्षरशः माझा वर्ग असं पूर्ण भरून असायचा, गच्च असायचा. म्हणजे बसायला कधी कधी जागा नसायची, इतकी उपस्थिती मुलींची असायची. आणि आता जर पाहिलं तर आता ओस पडलेले आहेत वर्ग. प्राध्यापक बदलला का, शिक्षक बदलला का, नाही बदलला. तो तेव्हा जे शिकवत होता ते आताही शिकवतो आहे. त्याच्यात पण आता त्याच्याही ज्ञानामध्ये खूप भर पडत गेलेली आहे आणि तो उत्सुक आहे. म्हणजे शिक्षक खूप उत्सुक आहे की मला जे काही कळलेलं आहे ते मी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचवलं पाहिजे, म्हणून तो उत्सुक आहे. पण आता या सोशल मीडियाच्या आणि तुम्ही जसं म्हटलंय की ती रील करणे आणि मग त्याला शेअर, लाईक, व्ह्युअर्स जे काही मिळणं आणि मग त्याच्यातनं ते थोडाफार त्यांचा जो पैसा ते कमवतात आहे तो पण एक, या सगळ्या याच्यामुळे काय झालं की आता वर्गातल्या उपस्थितीची संख्या कमी झालेली आहे आणि निश्चितच विद्यार्थिनी आपल्या करिअरपेक्षा म्हणजे सोशल मीडियाचं रील बनवणं हेच एक करिअर आहे की काय असं त्यांनी हे केलेलं आहे. पण हे सगळं आभासी दुनिया आहे सांगायचं म्हणजे, आणि ती तितकीशी रिलायबल ती नाही आहे. हे मला खूप या निमित्ताने सांगावंसं वाटतंय की तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा नक्की उपयोग करा, पण तो तुमच्या जडणघडणीसाठी करा, तुमच्या व्यक्तिमत्वासाठी करा, आभासी दुनियेसाठी करू नका, ज्याच्यामुळे आज फार मोठ्या प्रमाणामध्ये मुलींची हानी होती आहे. वेगवेगळ्या अत्याचारांना त्या सामोऱ्या जातात आहेत आणि वेगवेगळ्या अत्याचारांच्या त्या बळी पण ठरतात आहेत. आणि एक ज्याला आपण एक समाज व्यवस्था जी म्हणतो आहे, जी बॅलन्स असायला हवी असते, त्या समाज व्यवस्थेचं स्वरूप बघत असताना सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला भानगडी आपल्या समोर येतात आहे. आणि त्यामुळे आमच्यासारखी पण पिढी आणि मी दुहेरी एक शिक्षक आणि पालक आणि एक समाजाची नागरिक अशा सगळ्या जेव्हा भूमिकेतनं बोलते तेव्हा मी थोडीफार आशावादी पण आहे, पण थोडी चिंतित नक्कीच आहे. एकंदरीत मेहनतीपेक्षा शॉर्टकट्स सहज झाले आहेत आणि शॉर्टकट्सच्याच नादी आपल्याला जास्त मुली तर जास्त यंग जनरेशन लागताना आपल्याला दिसते. हे मेहनत करण्यापेक्षा अगदी कमी याच्यामध्ये आपल्याला सगळं यश मिळते आहे, प्लस आपण इन्कम पण करतो आहे. त्यामुळे कदाचित हा मार्ग ते ऍक्सेप्ट करत असतील किंवा या मार्गाने जात असतील. ह्याच्यातनं जरा म्हणजे मी जरा थोडी स्त्री चळवळीची किंवा स्त्री प्रश्नांची थोडी अभ्यासक असल्यामुळे माझी काही एक थोडी मतं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे अभ्यास आहे असा. आणि तो असा आहे की हे बरोबर आहे, हे निश्चित आहे की अलीकडे शॉर्टकटचं हे आलेलं आहे. म्हणजे अभ्यासापेक्षा गाईड असेल तर बरं, असा जो प्रकार आहे ना शॉर्टकट मारण्याचा, तर तो आहे. शॉर्टकट मारून प्रसिद्धी मिळवणं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो प्रश्न होता की आता रील का बनवतात आहेत, तर रील मध्ये त्यांना प्रसिद्धी मिळतीये नक्कीच. आणि ती प्रसिद्धी त्यांना हवीशी वाटते. ती त्यांना असं वाटते की ही प्रसिद्धी म्हणजे खरं आयुष्य आहे आणि येणारा जो थोडासा फार पैसा असेल तो पण सगळ्यांनाच मिळतो असं पण नाहीये. म्हणजे प्रत्येक रील बनवणाऱ्यांना तो पैसा मिळत असेल असं मला नाही वाटत. पण तरी देखील प्रसिद्धी त्याच्या पाठीमागे आहे आणि त्या प्रसिद्धीमधून आणि येणाऱ्या थोड्याफार त्या पैशामधनं ही जी पिढी जी आहे, आणि आपण बोलत असताना विशेषतः मुलींच्या संदर्भात बोलतो आहे, तर ही पिढी याकडे का वळली आहे याचंही आपण थोडंसं एक विश्लेषण किंवा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं, एक प्राध्यापक म्हणून सुद्धा आणि चळवळीतली कार्यकर्ता म्हणून सुद्धा, की हे असं का होतंय. ह्याला कारणांमध्ये जी एक कारण आपल्याला सापडते, अनेक कारण आहेत त्याला, पण एक कारण आपण जे प्रामुख्याने अभ्यासक समोर आणतात ते कारण असं की साधारणतः 1990 नंतर म्हणजे तंत्रज्ञान जसं आलं तसंच भांडवली अर्थव्यवस्था देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे लागू झाली आणि ती आली. आणि या भांडवली अर्थव्यवस्थेचे जसे काही फायदे दिसतात चांगले, तसे तोटे भरपूर असतात. पण त्याचं जे अंतरंग असतं भांडवली व्यवस्थेचं ते जरा फार वेगळं असतं आणि ते चंगळवादी असतं. जरा चंगळ करणं, मौज करणं, मजा करणं, आयुष्य जगणं वगैरे वगैरे. आता बघा नवीन मुलींच्या बोलण्यातले काही जर शब्द जर तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की त्या जरा वेगळ्या बोलतात.
म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये सुद्धा मेरा लाईफ है मैं देखूंगी कैसा जीना है वगैरे वगैरे वगैरे. आमच्याकडे या काही अशा काही आमच्या स्त्रीमुक्तीच्या कल्पना वगैरे नव्हत्या की मेरी जिंदगी मैं देखूंगी म्हणजे कैसे जीना. म्हणजे मला कळत होतं की आमची स्त्रीमुक्तीची चळवळ जी आहे ती आम्ही जरी स्वातंत्र्याची मागणी करत असलो, आम्ही जरी समानतेची मागणी करत असलो, आम्ही जरी समान संधीची मागणी करत असलो तरी याच्या पाठीमागे आम्हाला एक जबाबदारीची जाणीव होती. म्हणजे स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला दिलं जातं तेव्हा त्या स्वातंत्र्यासोबत जबाबदारीची मोठी एक जाणीव घेऊन आपल्याला कार्य करावं लागतं. आणि जेव्हा आपण ते स्वातंत्र्य सोबत येणारी जबाबदारीची जाणीव जेव्हा आपण सोडून घेतो किंवा त्याचा विचार करत नाही तेव्हा अनिर्बंध स्वातंत्र्याचा जेव्हा गैरवापर होतो तो गैरवापर आपल्याला आता दिसायला लागलेला आहे. आणि म्हणून भांडवली अर्थव्यवस्था तुम्हाला सतत त्या बाजारातली जी एक अर्थव्यवस्था असते ज्याला आम्ही बाजारू अर्थव्यवस्था म्हणतो त्या बाजारू अर्थव्यवस्थेमध्ये विशेषतः स्त्रियांना ती फिरवत असते. स्त्रियांना फिरवत असते. आता ती स्त्रियांना का फिरवत असते तर स्त्रिया या मोठ्या ग्राहक आहेत. सगळ्यात मोठ्या ग्राहक या स्त्रिया आहेत. आणि त्याच्यामुळे मार्केटला म्हणजे बाजाराला ग्राहक हवा असतो. आणि हा ग्राहक जितका जास्त एन्जॉय करेल आयुष्य म्हणजे आपलं आयुष्य एन्जॉय करणे ही संकल्पना आहे का तर आहे ना, आहे. पण त्याच्याकडे त्या संकल्पनेचा सुद्धा त्यांनी विपर्यास करून टाकलेला आहे. कोणी भांडवली अर्थव्यवस्थेने त्यांनी एन्जॉय नावाची संकल्पना हे केलेली आहे, उदयाला आणलेली आहे. आणि या एन्जॉयच्या संकल्पनेमध्ये त्यांनी इतके सारे प्रॉडक्ट्स आणलेले आहे मार्केटमध्ये की तुम्हाला वेड लागणार आहे. सोशल मीडियामधनं काय होतं सोशल मीडियामधनं याचा सगळा भडीमार होतो त्या सगळ्या प्रॉडक्टचा. मग असं दिसायला पाहिजे, तसं दिसायला पाहिजे, हे लावलं तर असं होईल, ते लावलं तर तसं होईल, कसं घातलं तर असं दिसू तसं दिसू. आणि मग त्याच्यावरचे लाईक्स मला कुणीतरी लाईक करत आहे, मला कुणीतरी सांगतंय की तू खूप छान दिसते आहे. या अशा पद्धतीच्या ज्या मानसशास्त्रीय सुद्धा त्यातल्या ज्या गोष्टी आहे मानसिक व तुमच्या मानसिकतेवर सुद्धा बाजारपेठ ताबा घेते आहे. आणि याच्यातनं ही सगळी प्रश्न उद्भवलेली आहे. म्हणजे शॉर्टकटचा आपण जो प्रश्न घेतलाय तो महत्वाचा आहे की ह्या बाजारपेठीय तंत्रज्ञान जे आहे ते तुम्हाला असं शॉर्टकटकडे घेऊन जातं. आणि याच्या हे अगदी मी तुम्हाला वापरलेला शब्द आभासी आहे तसंच याच्यामध्ये खूप फसवेगिरी आहे. इथे जर आपल्याला या विद्यार्थिनींना सांभाळता आलो, सांगता आलो आणि मला असं वाटतं की विमेन्स डेच्या निमित्ताने 8 मार्चच्या निमित्ताने, कारण 8 मार्चला आपण जे काही बोलत असतो स्त्रियांच्या संदर्भात ते अतिशय जबाबदारीची विधानं असतात. आणि ती जबाबदारीची विधानं असताना सोबत सुद्धा एका समाज व्यवस्थेचं एक सम्यक आकलन किंवा एक समाज व्यवस्था अशी निरामय समाज व्यवस्था व्हावी जिथे सगळ्यांचं कल्याण व्हावं, स्त्री असू दे पुरुष असू दे त्यांचंही कल्याण व्हावं हा उद्देश आपला असतो. आणि म्हणून मी आजच्या दिवसाला सांगू इच्छिते की विद्यार्थिनींनो तुम्ही या आभासी दुनियेकडे बघत असताना जरा काळजीपूर्वक आणि गंभीरतेने बघा. तुमची फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होतीये, तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये लुबाडल्या जात आहे आणि तुमचा वापर केला जातो आहे. कारण बाजारू, मी परत म्हणते आहे की बाजारू अर्थव्यवस्था आणखी एन्जॉयच्या संस्कृती बरोबर एक आणखी संस्कृतीला जन्म घालते. आणि ती संस्कृती म्हणजे यूज अँड थ्रोची संस्कृती. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा यूज करा आणि फेका, वापरा आणि फेका ही जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये त्यांनी बेमालूनपणे नकळत, त्यांना कळत होतं पण आपण नकळत आपल्या ज्या मुली आहेत त्या त्याच्यामध्ये अडकल्या गेल्या आहेत, त्या त्याच्यामध्ये सापडल्या आहेत. आणि तो मोठा एक असा चक्रव्यूह आहे. त्यात मुली अडकत जातात. जातात. एकंदरीत आंतरिक गुणांना विकसित करण्यापेक्षा बाह्य सौंदर्याकडे जास्त लक्ष आजकालच्या मुली देताना आपल्याला दिसतात. त्यांना कळतं की बाहेरचं जे आवरण आहे ते जे सुंदर आहे म्हणजे नक्कीच सुंदरता आहे. आंतरिक गुणांच्या विकासाकडे कदाचित या सगळ्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष होतं असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय सोशल मीडियाच्या आहारी जात असताना. आता एका प्राध्यापिकेला प्रश्न विचारले, प्राध्यापिकेने त्यांचे अनुभव मांडले, एका स्त्री मुक्ती चळवळीतल्या कार्यकर्तींनी त्यांचे काही चळवळीतले अनुभव सांगितले. आता थोडं वैयक्तिक जीवनाकडे जाऊया. एक शिक्षिका, एक स्त्री मुक्ती चळवळीतली कार्यकर्ता प्लस एक आई आणि एक स्त्री, ह्या सगळ्या भूमिका सांभाळत असताना निशा शेंडे कशा घडल्या? निशा शेंडे चळवळीतून घडली. हा,
म्हणजे निशा शेंडेची जडणघडणीचा इतिहास खूप महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं तो महत्वाचा पण आहे. आणि त्याला 8 मार्च वगैरे या ज्या सगळ्या चळवळी झाल्यात आपल्या त्या खूप होत्या. कारण 1975 हे आंतरराष्ट्रीय स्त्री दशक म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेलं होतं. आणि साधारणतः 80च्या दशकापासून भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात स्त्री चळवळी निर्माण झाल्यात आणि काम करू लागल्यात, विशेषतः काम करू लागल्यात. निर्माण झाल्यापेक्षा मी तो शब्द असा वापरेल की स्त्री प्रश्नांकडे भारतातल्या स्त्रियांचं लक्ष गेलं आणि या सगळ्या याच्यामध्ये आपले प्रश्न पण फार वेगळे आहेत. युरोपियन आणि पाश्चात्य स्त्रीपेक्षा भारतीय स्त्रियांचे प्रश्न हे वेगळे आहेत हे आपल्याला जाणवायला लागलं आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांची चळवळ इथे भारतामध्ये काम करू लागली. आणि 80च्या दशकामध्ये, आणि त्यावेळेला मी महाविद्यालयीन तरुणी होते, महाविद्यालयामध्ये मी शिकत होते आणि साधारणतः या सगळ्या चळवळींकडे मी पण आकर्षित झाली की या स्त्रिया, कारण सोशल मीडिया नव्हताच, त्याच्यामुळे जी कुतूहलता होती की काय चाललंय जाणून घेणं, हे काय होतं, आणि प्रचंड वाचन त्या काळामधलं. तर याकडनं मी चळवळीकडे, स्त्रियांच्या चळवळीकडे, सामाजिक चळवळीकडे ओढल्या गेले. मी त्या चळवळीत होते, मी त्या चळवळीची साक्षीदार आहेत. म्हणजे मला अजूनही आठवतं, म्हणजे मी जेव्हा महाविद्यालयात होती तेव्हा भवरी देवीवर जो बलात्कार झाला होता, त्या बलात्काराचा जो मोर्चा होता त्या मोर्चात मी सहभागी झाले होते. रूपवर जेव्हा सती गेली तेव्हा सतीचा जो मोर्चा होता त्याच्यामध्ये मी सहभागी झाले होते. समजत तेव्हा खूप काही नव्हतं, पण काहीतरी वाईट झालेलं आहे, स्त्रियांचे काहीतरी एक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांना आपण समजून घेतलं पाहिजे, ही जी कुतूहलता होती, उत्सुकता होती. आणि या उत्सुकतेतून, वाचनातून स्त्रियांचे प्रश्न समजत गेले, त्याची दाहकता समजत गेली आणि मग स्त्री प्रश्नांच्या अभ्यासक म्हणून ती एक जडणघडण झाली आणि त्या पद्धतीने मी पुढे कार्यरत राहिले. आज तुम्ही प्राध्यापिका या पदावरून जरी सेवानिवृत्त झाल्या, पण गुरुचं कार्य कधी संपत नाही. तो नेहमीच दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असतो. कधीही जुनी विद्यार्थिनी येऊ द्या किंवा नवी विद्यार्थिनी येऊ द्या, तिला जर मदतीची आवश्यकता असेल तर गुरु हा नेहमी तत्परच असतो. मी जरी तुमच्या हाताखाली शिकली नसली, पण तुमचं मार्गदर्शन कधी ना कधी मला मिळालंच आहे. कुठेतरी एक कणखर कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे बघत होते, कारण तुमच्या चळवळी, तुमचे मोर्चे बघितलेले होते. त्यामुळे नक्कीच काहीतरी एक धडकता विषय या स्त्रीच्या आतमध्ये आहे हे नेहमी जाणवायचं आणि आज तुमच्याशी बोलत असताना, चर्चा करत असताना तो जाणवला सुद्धा. तर जाता जाता निशा शेंडे मॅम, आता ही जी पुढची पिढी आहे यांना काय मेसेज द्याल या जागतिक स्त्री दिनाच्या निमित्ताने? अरे, फार महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही मला आणि खूपच मोलाचा प्रश्न आहे नवीन पिढीसाठी. आपल्या सगळ्याचा सारांश हाच आहे की मी म्हणेल विद्यार्थिनींनो आणि मुलींनो, विशेषतः मुलींनो, की बाहेर सुरक्षितता नाही आहे आणि ते सुरक्षित वातावरण आपल्याला निर्माण करायचं. म्हणजे बाहेर नाही आहे म्हणून आपल्याला सातच्या घरात आलंच पाहिजे याबद्दल मी जरा थोडस, माझा तो वेगळा मुद्दा असेल. पण ती सुरक्षितता देखील आपण निर्माण करू शकतो. आपण 8 मार्चच्या निमित्ताने जेव्हा बोलतो आहोत तेव्हा 8 मार्च हा अतिशय कष्टाने मिळवलेला दिवस आहे. म्हणजे स्त्रियांनी तो सहजासहजी मिळवलेला नाही, हे लक्षात घ्या. तो तुमच्यापर्यंत जोपर्यंत जिथे पोहोचतो आहे विद्यार्थिनींनो, ते मिळवण्यासाठी तुमच्या आधीच्या ज्या पिढ्या होत्या स्त्रियांच्या, त्यांनी फार कष्ट घेतलेले आहे. तुम्ही आता जे दिवस बघता आहात, चळवळ केली. तुम्ही जे आता दिवस बघताय, तुम्ही ज्याला स्वातंत्र्य म्हणताय, ज्याला एन्जॉय म्हणताय, जे मुक्तपणे तुम्ही आता वावरता आहात, ते वावरण्याची संधी निर्माण करण्यासाठी या स्त्रियांनी खूप मेहनत घेतलेली आहे आधीच्या पिढीनी. म्हणजे माझ्या पण आधीच्या पिढींनी, म्हणजे मी पण त्यामुळे छान जगू शकले, तुम्ही पण चांगलं जगू शकताय. तेव्हा त्यांचा आदर करा, त्या पिढीचा आदर करा. त्या पिढीने काय म्हटलेलं आहे हे खरंच तुम्ही जाणून घ्या, सोशल मीडियाच्या मार्फत नाही. माझं तुम्हाला खूप आग्रहाचं हे राहणार आहे की एवढ्या विचारवंत स्त्रिया घडल्यात, स्त्री चळवळीचा एक मोठा इतिहास आपल्याला लाभलेला आहे, याचा अभ्यास तुम्ही खरंच करा, तो अभ्यास करा. आणि स्त्री म्हणजे नेमकं काय, मी म्हणजे काय, माझं व्यक्तिमत्व कशासाठी उभं करायचं आहे, माझी जडणघडण मला कशासाठी करायचं आहे, मला माणूस म्हणून जर उभं व्हायचं असेल, कारण तो आत्मसन्मानाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. म्हणजे मला बाई व्हायचं आहे की मला माणूस व्हायचंय. म्हणजे कारण 8 मार्च हा कुणाच्या विरोधात लढतोय, तर बाईला माणूस पण नाकारलेलं आहे. ती पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधामध्ये 8 मार्चचा जो सगळा संघर्ष होता
म्हणजे तिथल्या स्त्रियांना मताधिकाराचा अधिकार नव्हता, नव्हता. आपल्याला तो सहजासहजी अधिकार मिळालेला आहे. तेव्हा आपल्याला जे अधिकार आणि हक्क सहजासहजी उपलब्ध झालेले आहेत, त्या हक्काची जाणीव, अधिकारांची जाणीव, त्याचा विपर्यास न करता, अनिर्बंध स्वातंत्र्याकडे न जाता, स्वतःच्या जडणघडणीमध्ये बाई पण न येऊ देता माणूस म्हणून तुम्ही एक उभं राहा. कारण माणूस म्हणून तुम्ही जेव्हा उभं राहाल आणि त्याकडे तुम्ही जेव्हा वळाल, तेव्हा ठामपणे निग्रहाने तुम्हाला तुमच्या भूमिका घेता येतील आहे. तुम्ही कोणालाही फसवू देऊ नका. तुमच्या शरीर हे तुमचं, आणि सगळ्यात लक्षात ठेवा की तुमचं शरीर महत्वाचं आहे. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव हा तुमचा माणूस म्हणून तुमचा महत्वाचा आहे. तेव्हा माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे, तो कोणालाही सहजासहजी वापरण्यासाठी देऊ नका. म्हणून मी तुम्हाला म्हटलेलं ना, त्याच्या आधीचा जो शब्द होता की यूज अँड थ्रोचा जो आता सध्या सुरू आहे वापर, त्याच्यामध्ये तुम्ही यूज अँड थ्रोचा स्वतःचं शरीर त्याच्यामध्ये तुम्ही येऊ देऊ नका. त्या शरीराचा पण तुम्ही सन्मान करा. शॉर्टकट मारू नका, प्रसिद्धीच्या मागे लागू नका. तुम्ही छान काम करा, पुढे जा, प्रसिद्धी तुमच्या पाठीमागे येईल. तुम्ही प्रसिद्धीच्या पाठीमागे जाऊ नका. प्रसिद्धी तुमच्या पाठीमागे येईल. केव्हा? पण माणूस म्हणून तुम्ही स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न कराल तेव्हा. हे जग काय आहे समजून घ्या, अभ्यास करा, अभ्यासाकडे वळा. नुसता सिलेबसचा अभ्यास नाही म्हणते बरं का मी. अभ्यास करत असताना मी एका ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला म्हणते. कारण स्त्री आणि पुरुष हे दोघं मिळून समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था आणि एक देश याची निर्मिती होत असते. तेव्हा नुसतंच मी तुम्हाला पण दोष देत नाहीये. 8 मार्चच्या निमित्ताने मी तुमच्याच वयाच्या मुलांना पण सांगू इच्छिते की पितृसत्ताक व्यवस्थेचे तुम्ही पण बळी आहात. तेव्हा एक स्त्रीकडे बघत असताना एक मादी म्हणून बघू नका तिच्याकडे. ती तुमची एक सहकारी आहे. स्त्री पुरुष हे महत्वाचं पात्र या पृथ्वीवरच आहे आणि दोघांनी सन्मान एकमेकांचा केला पाहिजे. या भांडवली अर्थव्यवस्थेचे बळी पडू नका आणि सन्मानाने जगण्यासाठी दोघेही जण उभे व्हा. एक चांगला देश, एक चांगली समाज निर्मिती म्हणजे कुठल्याही स्त्रीला मला हल्ली असे प्रश्न पडतात की आता बलात्कारांचे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा मला असं नेहमी असं वाटतं की आपण मुलींना सांगतो की अगं लवकर घरी ये, जास्त वेळ बाहेर राहू नकोस. तर हे जास्त वेळ बाहेर राहू नकोस तेव्हा आपण तिला कुणाची भीती दाखवत असतो? काय तिला वाघाची वगैरे कुत्र्यांची भीती नाही दाखवत, तर मुलांची भीती दाखवतो, पुरुषाची भीती दाखवतो. ज्या पुरुषांसोबत म्हणजे जे स्त्री पुरुष मिळून हे जग निर्माण करणार आहेत त्यातला एक पुरुष आमचा शत्रू कसा काय असू शकेल? आणि तो पुरुष जर अशा पद्धतीने आम्हाला भीतीदायक वाटत असेल तर या निमित्ताने 8 मार्चच्या निमित्ताने मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही सुद्धा या व्यवस्थेचे, पितृसत्ताक व्यवस्थेचे बळी आहात. मादी म्हणून स्त्रीकडे बघू नका, माणूस म्हणून स्त्रीकडे बघा. तुम्ही पण तिला सहकार्य करा आणि दोघं मिळून एक सुंदर जग आपण निर्माण करूया. त्या निर्माण करण्यासाठी 8 मार्चच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि खूप छान संदेश तुम्ही इथे दिलेला आहे मॅम. महत्वाचं म्हणजे एका स्त्रीसाठी अतिशय मोलाचा आणि अतिशय महत्वाचा दागिना जर कुठला असेल ना तर तो तिचा स्वाभिमान असतो. आणि एकंदरीत महिला मुक्ती मोर्चा किंवा एकंदरीत जी काही चळवळ म्हटली आहे ती फक्त तिचा स्वाभिमान जपण्यासाठीची असते, त्या स्वाभिमानाने जगण्यासाठीची असते. आणि तो अधिकार त्या स्त्रीला मिळाला ना की ती अशी उंच भरारी घेते की तिला कधी मागे परतून बघायची गरजच नसते. आणि प्रत्येक स्त्रीला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे, फक्त त्या स्वातंत्र्याचा कसा आणि कशा पद्धतीने तिने वापर करायचा आहे, त्याचा उपयोग करायचा आहे, त्याचा फायदा करून घ्यायचा आहे, तर प्रत्येक स्त्रीने तिचं ठरवायचं आहे. कुठल्याही आमिषाला, कुठल्याही चकमकीला, कुठल्याही चकाकीला बळी न पडता मेहनतीने काय मिळवता येईल आणि स्वतःचा स्वाभिमान कसा जपता येईल याच्याकडे प्रत्येक स्त्रीने जर लक्ष दिलं आणि त्याच्याकडे जर कॉन्सन्ट्रेशननी आपण मेहनत केली ना, नक्की यश मिळतं. आणि बघा, उंच भरारी घेण्यासाठी कुठल्याही स्त्रीला कोणीही थांबवू शकत नाही. तिची उंच भरारी ही तिच्याच हातात आहे. तिने मागे येणं, कुठेतरी ती खचते आहे. यालाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिची मानसिकता आहे किंवा तिची जी आतमधून खच्चीकरण होतं. स्वतःला स्वतःचीच एक साथीदार तिला बनायचं असतं. कारण एकंदरीत जगाच्या पाठीवर तुम्ही जर अनुभव घेतला तर कधी कुणी कुणाचा साथीदार नसतो. त्यामुळे मला ती खूप सुंदर ओढ आहे मॅम की स्वतःच बन स्वतःचा सारथी आणि पुढे जा. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःचा स्वाभिमान जगत नक्कीच यशाच्या पायरीवर चढायचं आहे. या जागतिक महिला दिनानिमित्ताने हाच एक छोटासा संदेश. निशा मॅम, तुम्ही इथे आलात आणि अतिशय महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन आजच्या दिवशी तुम्ही दिलेलं आहे. नक्कीच या सगळ्या गोष्टींचा फायदा कुठे ना कुठे या युवती, या विद्यार्थिनी, या मुली करूनच घेतील आणि काय आपल्यासाठी योग्य, काय वाईट आहे या गोष्टीची जाणीवही त्यांना असेलच आणि होईल सुद्धा.
असेच तुम्ही सिटी न्यूजशी जुळून राहा, सर्व अपडेट्स बघत राहा. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या आणि पुढील सर्व अपडेट बघण्यासाठी बघत राहा सिटी न्यूज. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. नमस्कार.